आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। कौटुंबिक वादातून पत्रकार विजय दुंद्रेकर व त्यांच्या कुटुंबियांना जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये विजय दुंद्रेकर व त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे। मी विजय बालाराम दुंद्रेकर, राहणार विचुंबे। घटनास माझी थोडीशी माहिती द्यायची होती मीडियावाल्यांना, म्हणून मी मीडियावाल्याला बोलवलेत। आणि ही घटना रविवारी 14/12/2025 ला ही घटना घडली। या घटनेमध्ये माझे वडील बालाराम आंबे दुंद्रेकर हे मयत झाले होते। त्यावेळेला मी आणि माझा मुलगा, पत्नी आम्ही सर्व तिथे गेलो बघण्यासाठी, आणि तो प्रेत हाणण्यासाठी गेलो। तर त्यावेळेला आदित्य दुंद्रेकर आणि किशोर भगत हे मधीन आडवे आले। किशोर भगतचा कुठलाही संबंध नव्हता, माझे वडील होते म्हणून मी तिथं हाणायला गेलो होतो। आणि माझा भाऊ अनंता बालाराम दुंद्रेकर हे सर्व फॅमिली तिकडे फिरायला गेलेली होती। त्याच्यानंतर त्या लोकांनी सांगितलं आम्हाला का प्रेत तू नेऊ नकोस, तर आपण म्हणतो कुलिंगमध्ये ठेवू। त्या म्हणण्याप्रमाणे आम्ही तिथे कुलिंगमध्ये सुद्धा ठेवला। आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी दिनांक 16/12/2025 ला हा प्रेत जलित करण्यात आला। त्यावेळेला मंगळवारी आम्ही जो पुंजवणी झाली आमची, पुंजवणीच्या दिवशी होम होतो, त्याला होम बोलतात। होमच्या दिवशी आमचे भाऊबंद कुटुंबदार आम्ही सर्व एकत्र बसलो। त्यावेळेला आमच्या त्याच्यामध्ये चर्चा झाली, तेरावाचा कार्यक्रम कसा करायचा, कोण कसा खर्च करायचा, हे असा आमचा विषय भावकीमध्ये जमला। तर भावकीने सांगितलं जे काय खर्च वडिलांचा आहे तेराव्याचा काय होईल तो दोघांनी मिळून खर्च करायचा, हा त्यांनी मुद्दा मांडला। तर आम्ही दोघांनी 15-15 हजार रुपये काढले सुद्धा। त्याच्यानंतर संध्याकाळी आम्ही तेराव्याचा विषय जो घेतला भावकीने, का तिखट जेवणाच्या विषयी, म्हणजे शुक्रवारी 13 दिवशी करायचा आणि रविवारी तिखट जेवण करायचा, हाच विषयावरून ताणाताण झालाय। त्याच्यानंतर आमचं काय झालंय का त्याची मुलगी सोनू, ममता तिला बोलतात, ममता भगत हिने आम्हाला म्हणजे भावकीमध्ये बोलायला लागली का आम्ही मुली आम्ही गोड जेवण आम्ही करू आम्ही। तर आमची बहीण काय बोलली, सुनीता पाटील, का तुमचा तुम्ही करा, आमचा आम्ही करतो। त्याच्यावरून ती चिडचिड चालू झाली। माझा मुलगा विनय दुंद्रेकर काय बोला, आता विषय आपल्यात झालाय ना, तर चिडचिड करू नका। तर तो चिडचिडच्या विषयावर आदित्य दुंद्रेकरनी डायरेक्ट आईची गाण धमकी दिली मारायला। डायरेक्ट त्यांनी दांडू घेऊन धराधर उपट्या घातल्या डोक्यावर, आणि हा डोक्यावर घातलेला उपटा हे बघा, हे मारलेला पुरावा आहे। आम्ही तिथून तसंच पोलीस स्टेशनला आम्ही गेलो। पोलीस स्टेशनवरून आम्ही 2 वाजता, 1:45 वाजता आम्ही पोलीस स्टेशनला गेलो। पोलीस स्टेशनला जवळजवळ आम्हाला 7:30 वाजवले आम्हाला। FIR 2 ते 3 तासामध्ये व्हायला पाहिजे होती, ते 5:30 वाजता मला FIR तयार केली ती, आणि माझ्या हातात दिली ती 7:30 वाजता दिली। नियमाने 2 ते 3 तासामध्ये जी FIR तयार जी करायची होती ती मला दिली नाही। पोलीस प्रशासनाने कुठलाही सहकार्य केले नाही, आणि जे 4 आरोपी आहेत ते अजूनपर्यंत खुले आम फिरतात। अजूनपर्यंत माझ्या घराला, कुटुंबदाराला मारण्याची धमकी देतात। मला सुद्धा बोलली पोऱ्याचा कार्यक्रम केलाय, आता तुझाच बाकी आहे, तुझा पण कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही, अशी मला धमकी दिली। मी प्रेसचा एक दैनिक योग आधारचा कोकण विभाग संपादक आहे। मला सुद्धा त्या प्रेसवाल्या तिथे धमकी दिलेली आहे, आणि त्या उल्लेख FIR मध्ये पण केलाय। तरी सुद्धा पोलिसांनी कुठलीही ऍक्शन न घेता आरोपीला खुला सोडलाय। आता आम्हाला सुद्धा मारायची त्यांनी धमक्या देत आहे अजूनपर्यंत, आणि याच्यामुळं आम्हाला पूर्णपणे कुटुंबाला माझा पूर्णपणे धोका आहे यांच्यापासून। म्हणून याची जबाबदार हे पोलीस प्रशासन राहणार आहेत जबाबदारी। आम्हाला ACP DCP ला आम्ही अर्ज दिलेले आहेत। आम्हाला खात्री आहे का ACP DCP यांच्यावर कारवाई करावी,
एवढीच आम्ही विनंती करतोय. त्याची माहिती अजून कुठलीही डिटेल घेतली नाहीये, कुठली इन्क्वायरी केली नाही. आरोपी खुला आम घुमतोय तिथेशी आणि आम्हाला दिसल्यानंतर तो अजून हसून त्यांना असा बोटा करून दाखवतोय का अजून तुम्हाला मारायचा प्लॅनिंग आहे म्हणून. नाही, यापूर्वी आरोपीवरती गुन्हे दाखल आहेत. हो आहेत ना. आहेत. मुलींच्या छेडछाडमध्ये कितीतरी वेळा अशा पोलीस स्टेशनला केसेस झाल्या, पण त्याच्यावर एकही एनसी नोंदवली नाही. कारण पोलीस स्टेशन तिथल्या तिथे मॅनेज केलेला जातो. त्याला काही राजकीय पाठिंबा आहे का गावकऱ्यांचा वगैरे काही? असू असं शकतो. आपण कोणाचं नाव नाही घेऊ शकत. कोणाचा तरी सपोर्ट असल्याशिवाय एवढे गुन्हे त्याचे लपवले गेले जात नाही. पोलीस प्रोटेक्शन आम्हाला कुठलंही मिळत नाही, कारण हे लोकांना विकले गेले जातात. मग हा जो मारहाण झालेली ती किरकोळ वादावरनं झाली का काही तुमच्या आधी पूर्व वैमनस्य? किरकोळ घरच्या घरी नॉर्मल विषयावरून झालेला आहे. आणि त्याने प्रेत आणताना यांना धमकी दिली होती. आज प्रेतने 13 झाले 14व्या दिवशी तुझा कार्यक्रम करतो, आणि आम्ही काय त्या भावनेत नव्हतो. पण त्याने अचानक हा प्लॅनिंग करून डाव केलेला आहे आणि त्याला सपोर्ट केलेला आहे किशोर भगत, सचिन पाटील, अनंत दुंद्रेकर पण आणि आहे त्याचे वडील. तुमची आता मागणी काय आहे? आमची मागणी एकच, आम्हाला पोलीस प्रोटेक्शन मिळालं नाही. आम्हाला तेही सहकार्य करावं. एसीपी डीसीपी या लोकांनी सहकार्य करावं एवढीच विनंती. आम्हाला न्याय मिळवून द्यावा. आणि माझा मुलगा कुठल्याही छेडछाड मध्ये नाही, कुठल्या कोणाच्या उठण्या बसण्यात नाही, कोणाच्या भानगरीमध्ये नाही. अशा लोकांना न्याय जर मिळाला नाही तर तुम्ही गुंडांना न्याय देता? हा कसला न्याय आहे? आणि कशाबद्दल मग पोलीस प्रोटेक्शन मागायचं? कशाला कंप्लेंट करायची? काय याचं कारण आहे कंप्लेंट करण्याविषयी? मग गुन्हेगारांनी दुसऱ्या गुन्हेगारांनी जर बदला घेतला तर विषय क्लोज होऊन जातो ना. म्हणजे पोलीस कंप्लेंट करण्याचा काही विषय येत नाही. मग या अगोदर पहिल्या त्यांची काय तुमच्यावरती खुन्नस होती का की ते याची संधी पाहत होते आणि त्याच्या संधीचा फायदा घेऊन हो. हमला केला? तो ते संधीचा फायदा घ्या बघतच होता, कारण त्यांनी पहिलेच चॅलेंज केलेला होता आम्हाला. आम्ही म्हणजे ह्याच्या अगोदरचा प्रकरण असा होता का माझा वडिलांची नावावर घर होता. या वडिलांच्या नावावर घर असलेला बक्षीसपत्र हा मोठ्या भावाने एकट्याच्या नावा करायचा प्रयत्न केला आणि केलाही सुद्धा. हा किशोर भगत यांनी त्या विषयावर आमची थोडी चिडचिड चालू होती. किशोर भगतचा काय संबंध? यांच्या वडिलांचा 2 भावांच्या वडिलांचं घर आहे, ते 2 भाऊच बघणार. त्याच्या किशोर भगतचा काही संबंध नसताना तो तिथे झेरॉक्स मध्ये कामाला असल्यामुळे त्यांनी ते सगळे बक्षीसपत्र करून आणले, स्वतःने पेपर बनवून आणले, त्याच्यावर स्वतःची सही सुद्धा आहे. तेही आम्ही रजिस्टर ऑफिसला गेलो होतो ते कॅन्सल करण्यासाठी, पण त्याही आम्हाला सहकार्य केलेला नाही. वास्तविक यांच्या वडिलांचा घर आहे तिथे कसं आहे, चारही जेवढे ते वारसदार आहेत त्यांना तिथे बसवायचे आहे आणि त्यांच्या संमतीने हा बक्षीसपत्र करायचा आहे. एकही वारसदाराला तिथे उभा केलेला नाही. आणि वडिलांना पॅरेक्स मारलेला होता. वडिलांना काही कोणाही उचलून नेऊ शकतो. अशा अवस्थेत वडिलांना यांचे नेलं आणि बक्षीसपत्र करून घेतलेलं आहे. बक्षीसपत्र करण्याच्या अगोदर आमच्या बाबतीत खोटेपणा झालेली आहे. बक्षीसपत्र करण्याच्या अगोदर ज्या वेळेला ग्रामपंचायत विसुंब्यामध्ये त्यांनी अर्ज दाखल केला होता का हा घर माझ्या नावा करावा, तर मला ग्रामपंचायत मध्ये बोलवून घेतला. मी सांगितला बाबा आम्हाला न विचारता कुठलाही काम करू नका. मी हरकतचा अर्ज दिला. तहसीलदार मध्ये मी वडिलांना पॅडलेस मारला म्हणून उचलून नेला. मी तहसीलदार मध्ये अफिडेविट केला एक 500 रुपयाचा का बाबा अ आणि ब अशी घरपट्टी करावा दोघांच्या नावावर, आणि बहिणींची सुद्धा संमती होती आम्हाला का अ आणि ब करावा दोघांच्या नावावर. यांनी बक्षीसपत्र करून म्हणजे मी जो दिलेला 2 महिन्या अगोदर अर्ज हा ग्रामपंचायत मध्ये दिला. त्या ग्रामपंचायतीने आतापर्यंत घरपट्टी अ आणि ब करावी होती, पण त्याही थांबवून ठेवला प्रकरण. आणि बक्षीसपत्र झाल्यानंतर आम्हाला बोलवलं होता का बाबा बक्षीसपत्र केलाय म्हणून. मग मी सरपंचाला सुद्धा बोललो का बाबा 2 महिने अगोदर मी तुम्हाला अर्ज दिलाय तहसीलदार मधला, आणि मग घरपट्टी अ आणि ब का झाली नाही याचा मला उत्तर द्या. तेव्हा आम्हाला ग्रामपंचायत मध्ये बोलून घेतला का घरपट्टी तुमची नावं कोणाचीच होणार नाही, वडिलांचीच नावं ठेवली जाईल. आणि वडील वाढल्यानंतर आम्हाला ती घरपट्टीवर वारस सगळ्यांचीच नावं लागली पाहिजे अशी मी भूमिका मानतो. आणि आरोपी जे खुले आता घुमतात अजूनपर्यंत त्यांना अरेस्ट केलेले नाही आहेत, त्यांना तत्काळ अटक करावा अशी मागणी मी प्रशासनाला करतोय. पोलीस एसीपी डीसीपी साहेबांना हा मी पूर्णपणे ऑनलाईन केलेले आहेत. हे पुढची कारवाई करावी.
या संदर्भात तुम्ही सिनियर पीएम मॅडमना भेटलात का? मॅडमला आम्ही 2 वेळ भेटायला गेलो होतो, पण मॅडमशी तर आमची भेट झालेली नाही आहेत. आणि ज्यांच्याकडे केस आहेत ते काय सांगितलं, तुम्ही मॅडमला भेटा. मॅडमशी आमची संपर्क म्हणजे भेटच नाही झाली ॲक्च्युली. त्याच्यामुळं आम्ही पुढं नंतर मग गेलोच नाही, कारण हा प्रकरण घडल्याबरोबर आम्ही आमच्या टेन्शनमध्ये आम्ही घरीच राहिलो. मी गेलोच नाही आणि कुठं. उपजिल्ह्यामध्ये आम्ही मुलाला नेला, त्यावेळेला डॉक्टरनी पूर्ण रक्त साफ केला आणि त्याला मेजर टेप लावली. 3.5 इंचाची जखम असताना सुद्धा डॉक्टर सांगला टाके मारायची गरज नाही, नॉर्मल जखम आहे आणि रिपोर्टही नॉर्मल दिला. याचा अर्थ डॉक्टरही त्यांना मॅनेज झालेले आहे. म्हणजे आजकाल सत्तेला न्याय मिळत नाही, फक्त पैसा टाकील त्यालाच न्याय आहे. याच्यावर काहीतरी ते ऍक्शन घ्यावी आणि सत्तेला न्याय मिळावा. तेच प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन चेक केलं, तिथे डॉक्टर बोलायला की आम्हाला 4 ते 5 टाके लागायलाच पाहिजे होते, पण ते टाके मारले नाहीत तुम्ही बोलते. ते लावून घ्यायलाच पाहिजे होते. आणि आरोपी एवढं झालं, पोलीस स्टेशनला आम्ही जाऊन तक्रार हुशार घरी केली. फिरतो आरोपी. तक्रार केल्यानंतर सुद्धाही आरोपी आमच्या पोलीस स्टेशन जवळ येऊन, माझ्या मित्र ते माझ्यासाठी आले होते धावून, त्यांना सुद्धा धमकी देऊन गेलाय का तुम्ही जेवढे मदतीला आलेत तेवढं प्रत्येकाचा काटा काढला जाईल. आणि माझे वडील दैनिक युगादरचे पत्रकार असून सुद्धा त्यांना धमकी दिली. आणि एवढं प्रकरण होऊन तो तिकडं बोलला का तुझ्या पोराचा काटा काढला तर तुझा पण काटा काढला जाईल, जिथे भेटेल तिथं काढलं. एवढी धमकी देऊन आम्ही हे पोलीस स्टेशनला सुद्धा सांगितलं, तरी पोलिसांचा काही आम्हाला सहकार्य भेटला नाही. आणि आम्हाला आणि याच्यापुढे काय धक्का लागला. जो आम्हाला हे लागलं, कलम लागलं पाहिजे होते ते कलम लागलीच नाही. जो माझा म्हणणं रक्त निघला, एवढे टाके लागले होते ते टाके तर लावलेच नाही, पण कलम लावायला पाहिजे. जो 307 गंभीर गंभीर ते तर लावलेच नाही, नॉर्मल कलम लावून दिलाय. आणि त्याच्यावरती अजूनपर्यंत आरोपी काहीच नाही. आणि 2 दिवस अगोदर माझ्या मित्रांच्या पाठीमागं पोरं सोडली होती त्यांनी. म्हणजे जे करून माझ्या मित्रांनाही धक्का आहे त्याचा. जर याच्या पुढे जर माझ्या फॅमिलीचा आणि माझ्या मित्रांचा जर बरा वाईट काय झाला तर पूर्ण पोलीस प्रोटेक्शन जबाबदार खांदेश्वर पोलीस स्टेशन हा राहणार. कारण खांदेश्वर पोलिसही आम्हाला काही सहकार्य केलं नाही. आरोपी अजून सुद्धा फिरतोय, अजून सुद्धा माझ्या मित्रांना येऊन धमकी देतोय. 4 आरोपीमधून एकही आरोपी उचललेला नाही. 4ही आरोपी घरच्या घरी आहेत सुखरूप. जर असं असेल तर पोलिसांनी आम्हाला लिहून द्यावा का आम्ही काही करू शकत नाही, तुम्ही काही केलं तरी तुम्हालाही काही करू शकत नाही, आम्हाला लिहून द्यावा असा पोलीस स्टेशन म्हणून. तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत. संपर्क अक्षय कांबळे 96 19 88 00 95 आणि 96 53 11 95 23.